या गावामध्ये कुठेही पुतळा दिसणार नाही। दुसरं वैशिष्ट्य असं आहे की इथं दंगल होत नाही। तिसरं जे आहे वैशिष्ट्य या गावाचं की इथं रेड लॅम्प एरिया नाही आहे। बीड जिल्ह्यातलं मस्साजोग प्रकरण आणि त्या पार्श्वभूमीवर बीडची होणारी एकंदरीत चर्चा राज्यामध्ये देशामध्ये आणि त्यातही ते हे गाव कसं आहे, या गावातली एकात्मता कशी आहे, भाईचारा कसा आहे, एकोपा कसा आहे, गुण्या गोविंदानं सर्व समाजाचे धर्माचे लोक इथे कसे राहतात, काय नेमकं या गावातलं वैशिष्ट्य आहे की ज्यामुळे एका सूत्रामध्ये हे गाव बांधल्या गेलेलं आहे, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे अमर हबीब यांच्याकडून। अंबाजोगाई, या अंबाजोगाईची 3 वैशिष्ट्ये आहेत। तुम्ही अंबाजोगाईत आल्याबरोबर फेरफटका मारा, या गावामध्ये कुठेही पुतळा दिसणार नाही। ही गोष्ट खरी आहे की इथं अनेक महात्म्यांचे नेत्यांचे नावाचे चौक आहेत, पण त्या चौकामध्ये कोणाचा पुतळा नाही आहे। हे एक वैशिष्ट्य। दुसरं वैशिष्ट्य असं आहे की इथं दंगल होत नाही। म्हणजे 60च्या अगोदर कधीतरी एकदा झाली होती दंगल, पण त्याच्यानंतर नाही म्हणजे बाबरी मशिदीच्या वेळेला जेव्हा सगळा देश पेटलेला होता त्यावेळेला सुद्धा इथल्या पानटपऱ्या, इथल्या चहाची दुकानं हे ते सगळं उघडं होतं। इथं अजिबात त्याचा परिणाम झालेला नव्हता। आणि तिसरं जे आहे वैशिष्ट्य या गावाचं की इथं रेड लॅम्प एरिया नाही आहे। हे 3 वैशिष्ट्ये आमच्या गावची आहेत। हे गाव सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे। अंबाजोगाईमधलं मुकुंदराज सभागृह हे वर्षातले 365 दिवस एंगेज राहतं। तिथं कधीतरी नाटकं होतात, व्याख्यानं होतात, स्नेहसंमेलनं होतात, कंटिन्युअस अशा ॲक्टिव्हिटीज होतात। या गावामध्ये आमच्या अगोदरच्या पिढीनं हा एक संस्कार केलेला आहे आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशातले दिग्गज लोक इथं यावेत असा प्रयत्न इथले लोक सतत करत आलेले आहेत। त्यामुळे हे गाव सांस्कृतिकदृष्ट्या खूप समृद्ध आहे। 2 नावं अंबाजोगाईशी कायम जोडलेली आहेत। खरं म्हणजे 3 आहेत, पण साहित्य क्षेत्रातली 2 आहेत। एक आद्यकवी मुकुंदराज, त्यांची समाधी, आणि त्याच्यामुळं साहित्य त्यांचा विवेक सिंधू नावाचा ग्रंथ आहे। आख्यायिका अशी आहे की ते इथं गुरुचा उपदेश, गुरु कसा असावा, ब्रह्म काय आहे आणि शिष्य कसा असावा, असा ती विषयाची मांडणी त्या ग्रंथाची आहे, विवेक सिंधूची। तो ग्रंथ लिहिलेला आहे। पण दासोपंत हा एक मोठा चमत्कार ह्या गावामध्ये होऊन गेला। ते मुळातले बिदरचे, कर्नाटकातले, आणि सांगितलं असं जातं की दुष्काळ पडला, त्यांच्या वडिलांना शेतसारा भरता आला नाही, म्हणून राजानं त्यांना पोलीस ठेवलं आणि नंतर चमत्कार होऊन ते गोदाम भरलं गेलं आणि ह्यांना मुक्तता मिळाली। हत्तीवर बसून ह्या पोराला त्यांनी बापाकडे पाठवलं होतं, पण ह्यांनी उडी मारली आणि तिथून जे निघाले ते पहिल्यांदा नांदेडला गेले गोदावरीच्या काठावर आणि तिथून अंबाजोगाईला आले। या माणसानं प्रचंड लिहिले, प्रचंड म्हणजे अक्षरशः प्रचंड, इतकं लिहिलेलं आहे त्याने। आणि त्यांना स्वतःला संस्कृत येत होती, उर्दू येत होती, त्यांना हिंदी येत होती, मराठी तर येतच होती, ह्या सगळ्या, तेलुगू येत होतीच, अशा सगळ्या भाषा येत असल्यामुळं त्याने या सगळ्या भाषांमध्ये लिखाण केलेलं आहे। मूळतः माझं स्वतःचं मत, ते दत्तभक्त होते, तो एक आध्यात्मिक पैलू त्यांचा होताच, परंतु त्यापेक्षाही तो माणूस डॉक्युमेंटेशन करण्याचा मास्टर होता। म्हणजे माझ्या असं लक्षात आहे की मला एक संशोधन करणाऱ्या माणसाने एक यादी पाठवली, जमिनीचे प्रकार किती असतात। तर मी जाणकार शेतकऱ्यांकडे घेऊन गेलो ते कागद, मला त्याचं डिस्क्रिप्शन द्या म्हणून। तर आम्ही फार कमी 10-15च्या पलीकडे नाही जाऊ शकलो, पण त्यावेळेला त्यांनी जवळपास 200 जमिनीचे प्रकार नोंदवून ठेवलेले आहेत। हे डॉक्युमेंटेशन फार कमी प्रसिद्ध झालेलं आहे। जे प्रसिद्ध झालेलं आहे तेही समजा ते अध्यात्म वगैरेच्या क्षेत्रातलं झालं, परंतु त्यांचं डॉक्युमेंटेशनचा जो भाग आहे तो अजूनही प्रसिद्ध झालेला नाही। जसं सगळे उपलब्ध आहेत, ट्रक भरून महाराष्ट्र सरकारकडे पाठवलेले आहेत। साहित्य संस्कृती मंडळ वगैरे जे आहेत ना, त्यांच्याकडे ते एक ट्रक भरून इथून त्यांचा साहित्याचा दस्तावेज गेला,
पुढं त्याचं काहीच झालेलं नाही आहे. आणि ती एक खंत आहे. म्हणजे त्यांची समाधी आहे, त्यांची पासोडी आहे. ह्यांचं एक दुसरं वैशिष्ट्य असं होतं बरं का. मी मगाशी म्हटलं की आमच्या गावाला बाहेरचे मोठे लोक येऊन गेले. विनोबा भावे इथे येऊन गेले. अच्छा. आणि विनोबा आले तर ते गेले त्या समाधीला त्यांची दासोपंतांची. तर त्या समाधीच्या तिथं त्यांनी सांगितलं की हे ठीक आहे की दासोपंत लिहित होते, भरपूर लिहित होते, पण तुम्ही काय करता? दासोपंताच्या भक्तांनी सातत्यानं लिहित राहावं हा संदेश आहे दासोपंतांचा, असं त्या विनोबा भावेने आमच्या गावात सांगितलं होतं. भूदानच्या वेळेला ते आलेले होते. अच्छा. हां. तर दासोपंत हे एक मोठा चमत्कार आमच्या गावातला, साहित्य क्षेत्रामधला अत्यंत दिग्गज माणूस, परंतु प्रकाश झोतात न आलेला. त्या तुलनेमध्ये मुकुंदराज स्वामी यांची ख्याती आहे. आणि ते वारकरी संप्रदाय इथंही प्रत्येक एकादशीला यात्रा भरते. हे कंटिन्युअस इथं अंबाजोगाईमध्ये आम्ही यात्रेच्या वेळेला कवी संमेलनं भरवली. तो यात्रेचा जो मनोरंजनाचा भाग असतो तो थोडासा बाहेर असतो. अच्छा. आतमध्ये जे असतं ते थोडंसं शांत असतं. त्या ठिकाणी कुणीही कवीने यावं, एक कविता सादर करून जावं. माझी कल्पना अशी आहे की इथं हे कवीचं जर स्मारक आहे तर इथं एक कवी कट्टा असला पाहिजे. कार्यक्रम असो, कुणी संबंध महाराष्ट्रातून लोक इथे येत राहतात, त्यांनी यावं, त्या कट्ट्यावर उभं राहून एक कविता आद्य कवीच्या चरणी अर्पण करावी आणि जावं. असा एक कवी कट्टा ह्या भागामध्ये असायला हवा. इकडंच सुरू झालेलं आहे. पण ह्याच्यापेक्षा त्याला त्याशी जोडा. म्हणजे नुसतं सुशोभीकरण करून काय उपयोग आहे? त्याला एका कवीचं स्मारक आहे ही जाणीव कंटिन्युअस ठेवावी. असं काहीतरी करायला हवं. नुसतं एखादं मंदिर आहे आणि दर्शनाला चाललेत एवढं करून नाही भागणार. मुकुंदरायासाठी तरी नाही भागणार. इथं असं काहीतरी स्मारक त्यांचं कवी कट्ट्यासारखं उभं राहायला पाहिजे असं मला वाटतं. तर शहरांशी तुलना नाही करता येणार, पण इथं ॲक्टिव्हिटीज तशा चालतात. म्हणजे उदाहरणार्थ आम्ही दर 2 वर्षांनी इथं साहित्य संमेलन घेतो, गावचं संमेलन. हे संमेलन कुठंतरी मोठा माणूस बोलवायचं आणि त्याचं व्याख्यान करून घ्यायचं असं नाही. हे फक्त गावचे कवी, गावचे लेखक, सगळे गावचंच असतं. इव्हन अध्यक्ष गावचा, उद्घाटक गावचा, असं गावचं युनिक संमेलन आम्ही दर 2 वर्षाला इथं घेतो. त्याच्यातनं एक पिढी तयार होते की ज्याला लिहिण्याची प्रेरणा होते. किंवा इथं आम्ही मुकुंदराजांच्या नावाने एक कविता ग्रंथालय केलं, एक्सक्लुझिव्ह कविताच. म्हणजे त्या 1800च्या पासूनच्या कविता आमच्या ग्रंथालयात उपलब्ध झालेल्या आहेत. लोकांनी हस्तलिखितं सुद्धा पाठवलेली आहेत. ते त्याला मुकुंदराज कविता ग्रंथालय नाव दिलं आहे, पण ते स्वतंत्र आम्हाला उभं करता आलेलं नाही आहे. ते आम्ही नगरपालिकेमध्ये एक स्वतंत्र विभाग, नगरपालिकेचं वाचनालय मोठं, त्याच्यात एक स्वतंत्र विभाग आम्ही त्याचा केलेला आहे. अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज सतत चालत असतात इथं. अंबाजोगाईमधले साहित्य क्षेत्रामधले चांगली नावं जी आहेत त्याच्यामध्ये बरीच नावं आहेत, पण सध्या 3 नावांचा उल्लेख मला करायला पाहिजे. एक तर रंगनाथ तिवारी म्हणून आहेत. त्यांनी इतिहासाच्या कादंबऱ्या, म्हणजे असं त्याने खूप चांगलं, देवगिरी बिलावल ही त्यांची कादंबरी आहे, ती अमीर खुसरोच्या काळावर त्याच्यावर लिहिलेली आहे. नंतर त्यांनी बेगम समरू नावाची एक कादंबरी लिहिली. ती एक बेगम होती, तिचा इतिहास सगळा. बरं, सर काय करतात माहिती आहे का? सर त्या सगळ्या स्पॉटला जाऊन येतात आणि मग ती कादंबरी पूर्ण लिहितात. खूप मेहनत घेतात त्यासाठी. आता ते 80च्या वर गेलेले आहेत, तरीही त्यांचं लिखाणाचं काम चालू आहे. त्यांची 3री कादंबरी गुरुदेव टागोरवर आहे. ती मीच प्रकाशित केलेली आहे गावातून. हां, हिंदीचे प्रोफेसर मराठीतही लिहितात, हिंदीतही लिहितात. भाषांतर, बिडारचं भाषांतर त्यांनी केलेलं आहे. तर तिवारी सर एक मोठं दिग्गज नाव आमच्याकडचे आहे. राम मुकद्दम होते, एक कलंदर माणूस होता, कवी, ज्याने मराठवाड्यातली पहिली गझल लिहिण्याचा त्यांना मान जातो. राम मुकद्दम एकदम कलंदर माणूस, आणि त्याचं जगणं आणि कविता जोडून पाहायला पाहिजे इतका कलंदर होता. बेहोश चालताना त्यांचा कविता संग्रह आहे. आणि 3ऱ्या शैला लोहिया, डॉक्टर लोहिया म्हणून मोठे समाजसेवक आमच्याकडे होऊन गेले, त्यांच्या पत्नी शैलाभाभी. तर शैलाभाभी ह्या तशा धुळ्याच्या, पण लग्न होऊन इथं आल्या
आणि अंबाजोगाईचा जो सांस्कृतिक पिंड घडवण्यामधले लोक आहेत त्याच्यामध्ये शैलाभावी आहे. महिलांना बाहेर आणणं म्हणजे तो काळ जेव्हा लग्न होऊन त्या इथं आलेल्या होत्या त्या काळामध्ये मोटरसायकलीवर डबल सीट जाणं सुद्धा लोक डोळे भरून असं बघायचे. त्या काळामध्ये भाभी उभ्या राहिल्या आणि त्यांनी मोठं काम केलं. शेवटपर्यंत करत होत्या त्या परित्यक्त्या किंवा एकल महिला किंवा ह्यांच्यासाठी त्यांनी खूप मोठं काम उभं केलेलं होतं. आणि त्यांच्या कादंबऱ्याही खूप सकस, गीत सकस, त्या नृत्य करायच्या, नाटकात अभिनय करायच्या, म्हणजे असं जीवनाच्या सर्व क्षेत्रांना त्यांचा स्पर्श होता. त्या वारल्या. ही नावं जी आहेत हे साहित्य क्षेत्रामध्ये इथं असल्यामुळं आम्हाला मिळाल्यामुळं तो संस्कार आमच्यावर झालेला आहे, आमच्या पिढीवर, आणि तोच आता पुढं घेऊन जातो.